महाराष्ट्राच्या राजकारणात एक हटके चित्र पाहायला मिळतंय, ते म्हणजेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे. मुंडेंनी त्यांच्याच पक्षाच्या एका नवनियुक्त मंत्र्याची अर्थातच छगन भुजबळ यांचीच गोची केली आहे. 4 मार्च रोजी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 20 मार्चपर्यंत त्यांना त्यांचा सरकारी बंगला खाली करण्याचं सांगण्यात आलं होतं किंवा तो त्यांनी खाली करणं अपेक्षित होतं. मात्र अद्याप 5 महिने उलटले तरी धनंजय मुंडे त्याच बंगल्यात आहे आणि तोच बंगला कुठेतरी आता मुंडेंसह राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची डोकेदुखी बनलाय. बंगल्याचं नाव आहे सातपुडा, जो मंत्री महोदयांसाठी एक राखीव बंगला म्हणून ओळखला जातो. 4 मार्चला धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 15 दिवसात म्हणजेच 20 मार्चपर्यंत त्यांनी हा बंगला खाली करणं अपेक्षित होतं. कारण 23 मेला नवनियुक्त मंत्री जे आहेत छगन भुजबळ यांना बंगला तो देण्याचा जो शासन निर्णय आहे GR आहे तोही शासनानं काढला होता. मात्र मुंडे त्या बंगल्यातून बाहेर निघायचं नाव घेईना. त्यानंतर माध्यमांनी बंगला तुम्ही 4 ते 5 महिने झाले मंत्रिपदाचा राजीनामा देऊन खाली का नाही केला, याच्यावर ज्या वेळेस धनंजय मुंडेंना माध्यमांना प्रश्न विचारला तर मुंडेंनी एकच उत्तर दिलं. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं मुंबईत दुसरं कोणतंही घर नाहीये, त्यामुळे नवीन घर मिळेपर्यंत आपण याच बंगल्यात राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र एका माध्यमानं दिलेल्या बातमीनुसार धनंजय मुंडे यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जे निवडणूक शपथपत्र आहे त्याच्यामध्ये मुंबईतील गिरगाव चौपाटी भागात NS पाटकर मार्गावर वीरभवन इमारतीत 9व्या मजल्यावर 902 क्रमांकाचा फ्लॅट हा त्यांच्या मालकीचा असून त्याची किंमत ही 16,50,00,000 रुपये एवढी असल्याचं त्यांच्या निवडणुकीसाठीच्या शपथपत्रात नमूद केलं होतं. या घराचा एकूण एरिया पाहता 2151 स्क्वेअर फूट म्हणजे चौरस फुटांमध्ये ह्याचा एरिया असून याची 2023 मध्ये त्यांनी पत्नी राजश्री मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांच्या नावावर याची खरेदी करण्यात आली होती. ही बातमी समोर आल्यानंतर विरोधक मात्र आक्रमक झाले. त्यावेळेस धनंजय मुंडे यांनी कुठेतरी बाजू सावरायचा प्रयत्न केला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी याच्यात 3 कारणं दिले हा बंगला न सोडण्याचे. जो शासकीय सातपुडा बंगला आहे तो न सोडण्याचे 3 कारणं. त्याच्यात पहिलं कारण आहे की ते जे त्यांचं घर आहे मुंबईतलं गिरगाव चौपाटी भागातलं ते राहण्यायोग्य नाही. त्याची डागडुजीची कामं चालू असून ते पूर्ण होताच आपण तिकडे जाऊ, हे पहिलं. त्याचबरोबर की माझ्या मुलीची शाळा याच भागात आहे. जो हा सातपुडा बंगला आहे हा मलाबार हिल्स मुंबईतल्या त्या भागात आहे जिथं राजभवन आहे, मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला आहे त्याच. तर त्यांच्या मुलीची शाळा ही तिथंच असल्या कारणाने आपण तो घर अजून सोडलेलं नाही ते घर, हे त्यांचं दुसरं कारण. आणि तिसरं कारण आहे की मला भरपूर आजारांनी वेढलेलं आहे आणि माझे त्या आजारांचे सर्व उपचारही मुंबईतच सुरू आहे आणि मुंबईत त्या भागात लवकर घर भेटण्याच्या समस्या आहेत, लवकर घर भेटत नाही. त्यामुळे मग मला उपचारांसाठी इथंच राहावं लागतं आणि म्हणून नवीन घर भेटेपर्यंत मी याच बंगल्यात राहतोय. दरम्यान ज्या सातपुडा शासकीय निवासस्थानी सध्या धनंजय मुंडे राहत आहेत त्याचं क्षेत्रफळ आहे 4667 चौरस फूट आणि नियम आहे की तो 15 दिवसात तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर खाली केला पाहिजे. आता जे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुषंगानुसार प्रति चौरस फूट बाजारभावानुसार त्याला 200 रुपये दंड, हा तेथील जो सध्याचा भाव आहे बाजारभाव त्या जमिनीचा त्यानुसार 200 चौरस फूट इतका प्रति चौरस फूट इतका दंड त्यांना लागतोय. म्हणजेच काय तर 4667 चौरस फूट या सातपुडा बंगल्याचं क्षेत्रफळ असून त्याला 200 रुपये प्रति चौरस फूट या दरानुसार महिन्याला 9 लाख रुपये दंड पडतोय आणि आतापर्यंत किंवा 4 ते 5 महिन्यात तो दंड झालाय. दंडाची रक्कम झाली आहे 45 लाख रुपये. आता धनंजय मुंडेंनी याच्यावर सांगितलं की मी याबाबत मुख्यमंत्र्यांना वगैरे निवेदन दिलेलं आहे, त्यांना विनंती केलेली आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही, मी माहिती घेऊन बोलतो असे बोलले होते. मात्र हा 45 लाख रुपयाचा दंड आहे, हा दंड माफ करण्याचा अधिकार आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. जर एखादा मंत्री त्याला दिलेल्या मुदतीत जर घर खाली करत नाही तर त्याला अशा प्रकारे दंड लागतो. पण जर तो दंड माफ करायचा असेल काही कारणास्तव तर तो अधिकार सर्वस्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आहे. आता मुख्यमंत्री हा दंड माफ करणार की वसूल करणार हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा.
जो कि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.